आजचा अनुभव आमच्यासाठी थोडासा वेगळा आहे, कारण की आज आम्ही पहिल्यांदा चाललो होतो मान्सून ट्रिपवरती आणि ते पण आमच्या श्राऊला घेऊन. पण त्याआधी आम्हाला जायचं होतं प्रति केदारनाथ. तिथं खूप वेळेस ऐकलं होतं या मंदिराबद्दल. म्हटलं चला आज आपण जाऊन पण येऊयात. तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि ऐकलं होतं त्यापेक्षाही खूप सुंदर मंदिर होतं. आता इथला व्ह्यू इतका मस्त होता की जिथे जायचं आहे ते तर विसरूनच गेलो आणि इथंच आमची मस्त मस्ती चालू होती. इथून पुढे आम्हाला जायचं होतं पैना धरणावरती. तिथे विहिने एक धबधबा आहे. म्हटलं चला तो बघून येऊयात. आणि श्राऊची टोपी पप्पांनी घातली. ह्या गोष्टीचा श्राऊला इतका आनंद झाला होता ना की आई पप्पा बघ एवढंच चालू होतं. इथं पोचल्यानंतर मस्त झुळझुळ वाहणारं पाणी, हिरवागार परिसर आणि थंडगार वारा, त्यात थोडासा हलका हलका पडणारा पाऊस. आता पाऊस डोक्यावर पडतोय, पप्पा माझ्या डोक्यावरती हात ठेवा, असं काहीसं चालू होतं. आता इथं तिकीट काढायला गर्दी होती, पण आम्ही म्हटलं इतक्या लांब आपण जाऊ नाही शकत. जवळजवळ 1.5 तास पुढे जायचं होतं, तेव्हा कुठे तो धबधबा दिसणार होता. पण श्राऊला घेऊन डोंगरावरती येणाऱ्या पावसामध्ये नको म्हटलं आणि मस्त झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यामध्ये बसूयात म्हटलं. आता मम्मी पाण्यामध्ये उतरली म्हटल्यावर श्राऊ थोडीच ना मागे राहणार आहे. तिला पण आईसारखं पाण्यामध्ये यायचं होतं. थोड्या वेळ मस्त पाण्यामध्ये मस्ती केली, पण फक्त आईसोबतच नाही तर पप्पासोबत पण मस्ती करायची, म्हणून पप्पासोबत परत पाण्यामध्ये उतरली. तिला पाण्यामध्येच नव्हतं उतरायचं, तर पाण्यामध्ये जसे आई आणि पप्पा चालतायत तसं चालायचं पण होतं. तर छान अशी गोड मस्ती करत होती, पण तिला काहीच खायला आणलं नाही. भूक लागली म्हणून थोडीशी सुकली. म्हटलं चला आता मस्त नाश्ता वगैरे करूयात. आणि अशी छोटीशी आणि गोड ट्रिप होती. पहिलाच अनुभव इतका गोड होता ना हा श्राऊच्या स्माईलवरून तर तुम्हाला समजलाच असेल. चला ट्रिप पण संपली आणि ब्लॉग पण संपवते. चलो बाय, भेटूया उद्या.